जय हिंद विद्यार्थी मित्रांनो आपल्या GSPI म्हणजेच मुलींची सैनिकी सेवा पूर्व शिक्षण संस्था नाशिक या संस्थेच्या तिथं आम्ही आलेलो आहोत। मित्रांनो, ही जी संस्था आहे आपलं त्र्यंबक रोड या ठिकाणी त्र्यंबक रोडला आहे, त्र्यंबकेश्वर कडे जाणारा रस्ता आहे, त्या रस्त्याच्या लगत ही संस्था आहे, पत्रकार कॉलनीच्या शेजारी। या संस्थेमध्ये जर तुम्हाला ऍडमिशन घ्यायचं असेल तर जे विद्यार्थी 10वी मध्ये असतील त्या विद्यार्थ्यांचं समजा 2026 ला 10वीची बोर्डची परीक्षा देणार आहे मार्च मध्ये, अशा विद्यार्थ्यांचा फॉर्म जो आहे तो जानेवारी मध्ये येतो। आपल्या सोबत कल्पेश सर आहेत। कल्पेश सर, ही जी SPI ची जी संस्था आहे यामध्ये टोटल जागा किती असतात? त्याच्यामध्ये स्पेशल मुलींसाठी 30 जागा असतात। 30 जागा संपूर्ण महाराष्ट्रातून 30 जागा असतात। 30 मुली सिलेक्ट केल्या जातात ज्यांना 11वी 12वी सायन्स सोबत NDA चे जे प्रशिक्षण आहे ते पूर्णपणे त्यांना प्रोव्हाइड केलं जातं। आणि यामध्ये एज्युकेशन क्वालिफिकेशन काय लागतं? 10वी पाहिजे। याच्यामध्ये एज्युकेशन क्वालिफिकेशन जो आहे तो असं आहे की तुम्ही ज्या वर्षी एक्झाम देताय त्या वर्षी तुम्ही 10वीला अपेअर पाहिजे। तुमचं एज जे आहे ते वय वर्ष 14 ते 16च्या दरम्यान, म्हणजे 14 ते 16च्या दरम्यान तुमचं वय पाहिजे। आणि मला एक सांगा की ही जी संस्था आहे या संस्थेमध्ये जो आपण ऍप्लिकेशन फॉर्म येतो तो कधी येतो आणि कसा समजणार आहे पॅरेंट्सला? साधारणतः डिसेंबरच्या लास्ट वीक किंवा जानेवारीच्या फर्स्ट वीक मध्ये हा फॉर्म येत असतो। जे विद्यार्थी 2026 मध्ये एक्झाम देणार आहेत त्यांचे फॉर्म हे या डिसेंबर मध्ये किंवा जानेवारीच्या फर्स्ट वीक मध्ये सुटतील। ओके। आणि मला सांगा की ही जी परीक्षा होते या परीक्षेचं स्वरूप कसं आहे? किती मार्कांचा पेपर असतो? या परीक्षेचं स्वरूप असं आहे की 600 मार्क्ससाठी टोटल एक्झाम होणार आहे, ज्याच्यामध्ये 300 मार्क्सचा गॅटचा पेपर असेल आणि 300 मार्क्सचा मॅथमॅटिक्सचा पेपर असेल। सिलेबस जो आहे जो पूर्णतः 8वी ते 10वीचा CBSE बेसिस असेल आणि याच्यामध्ये 50-50 तुमचा गॅट आणि मॅथमॅटिक्स असे 2 पेपर होतात। 3 तासाचा पेपर असेल। पहिला पेपर हा मॅथचा असेल आणि दुसरा पेपर जो आहे तो गॅटचा असणार आहे। आणि हा जो पूर्णपणे जो सिलेबस आहे किंवा ते कव्हर अप कसं करायचं मुलांनी, त्याच्यामध्ये स्टडी मटेरियल कुठून प्रोव्हाइड करू शकता किंवा त्यांना भेटू शकता? हा सिलेबस जरी 8वी ते 10वीचा CBSE बेसिस असेल तरी सुद्धा आहे ना याच्यामध्ये कॉम्पिटेटिव्ह लेवलची एक्झाम होते, म्हणून मुलांना थोडंसं हार्ड जातं CBSEच्या बेसिसच्या लेवलचा अभ्यास करायला। म्हणून मग या SPI रिगार्डिंग नोट्स ज्या तुम्हाला मार्केटमध्ये भेटतील किंवा बुक्स पण आहेत, पण त्याच्यामध्ये गॅटचा जो काही पोर्शन आहे किंवा मॅथमॅटिक्सचा जो काही पोर्शन आहे तो अपडेटेड नाहीये। म्हणून मग त्याच्या जो काही नोट्स तुम्हाला एखादा इन्स्टिट्यूट जसं की सक्सेस अकॅडमी कडे त्याच्या नोट्स आहेत SPI ओरिएंटेड, त्या तुम्ही रेफर करू शकतात। किंवा मग 8वी ते 10वीच्या बेसिस वरती जेवढा तुमचा अभ्यास झालेला आहे, फक्त प्रॉब्लेम असा की इकडे MCQ टाइप तुम्हाला एक्झाम द्यायची आहे, म्हणून त्या प्रॅक्टिस करण्यासाठी तुम्हाला नोट्स गरजेचं आहे। काही विद्यार्थ्यांना डाऊट असतो की मला हाईट आणि वेटचा क्रायटेरिया माहिती नाही, तर हाईट वेटचा क्रायटेरिया असेल किंवा मेडिकल बद्दल थोडंफार काही सांगता येईल का? हाईट वेटचा क्रायटेरिया असा आहे, आता तुमचं वय वर्ष 14 ते 16च्या दरम्यान तुम्ही आहात, तर वेट जो आहे किंवा BMI क्रायटेरियानुसार ते भरत असतात। फक्त जो मेडिकलचे जे काही असे परमनंट रिजेक्शन जे असतील, कलर ब्लाइंडनेस असेल, नाईट ब्लाइंडनेस असेल किंवा फाईलचा प्रॉब्लेम असेल किंवा असा एखादा डिझीज ज्याच्यावरती काही ऑप्शनच नाहीये, तर मग तुम्हाला तिथे डिस्क्वालिफिकेशन फेस करावं लागेल। त्यानंतर हाईट जी आहे ती मुलींसाठी 152 सेंटीमीटर, मुलांसाठी 157 सेंटीमीटर या स्टेजला। आणि त्यानंतर चष्म्याचा जो काही पॉईंट आहे तुमचा 6/6 आयसाइट पाहिजे, त्याच्यापेक्षा थोडंफार इकडे तिकडे असेल तर होऊ शकतं, पण ते ऍडजस्टेबल पाहिजे। तर मित्रांनो, ही जी संस्था आहे गर्ल्स SPI अतिशय शांत सुसज्ज अशा ठिकाणी व्यवस्थित पद्धतीने पत्रकार कॉलनी पाठीमागे तुम्ही बघू शकता आणि समोरच महाराष्ट्र पोलीस अकॅडमी आहे, ज्या ठिकाणी MPSC PSI आणि DYSP यांचं ट्रेनिंग त्या ठिकाणी होत असतं। तर अशा पद्धतीने चांगल्या ठिकाणी ही जी संस्था आहे, परंतु मित्रांनो त्या विद्यार्थ्यांना ही माहिती नाही आहे की यामध्ये सिलेक्शनची प्रोसेस काय असते, अवेअरनेस कॅम्पेन हा कुठेतरी कमी पडतो। त्याचमुळे आपल्याला एक लक्षात आलं पाहिजे की जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी संपूर्ण महाराष्ट्रातून SPI तसेच GSPI गर्ल्स SPI चा फॉर्म भरावा आणि आपलं स्वप्न असेल की NDA मध्ये जाण्याचं ते स्वप्न पूर्ण करावं। सक्सेस अकॅडमीची टीम असेल, कल्पेश सर असतील, कर्नल संपत गोपालन सर असतील, विशाल सर असतील किंवा मी स्वतः असेल, आमच्या संपूर्ण टीम कडून तुम्हाला दिलेल्या नंबरवरती समजा तुम्ही नंबर लावला आणि तुम्हाला कुठलाही डाऊट असेल तर तुम्ही नक्कीच शेअर करू शकता। ज्यांचे कोणाचे मुलं या वर्षी 10वीला असतील आणि ज्यांना वाटत असेल की JEEचं प्रिपरेशन करायचंय किंवा NDAचं प्रिपरेशन करायचंय, तर नक्कीच तुम्ही या संस्थेमध्ये येऊ शकतात। ही खूप छान संस्था आहे, यामध्ये खूप कमी फीज मध्ये गव्हर्नमेंट खूप कमी फीज मध्ये खूप चांगल्या फॅसिलिटीज देतं। त्यामुळे नक्कीच ज्यांचं कोणाचं स्वप्न असेल त्यांनी हा फॉर्म नक्कीच भरावा। फॉर्मसाठी, फॉर्मच्या अपडेटसाठी, सिलेबसच्या अपडेटसाठी आणि अधिक माहितीसाठी तुम्ही आमच्या YouTube चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। आणि जे कोणी गरजवंत असतील आणि जे आता 10वीला असतील
अशा पालकांना हा व्हिडिओ नक्की शेअर करा. जय हिंद.